नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER वरती बघा आता सध्या आपल्याकडे परीक्षा सुरू आहेत। बघा या ठिकाणी अशाच बघा प्रकारचे प्रश्न बघा परीक्षेमध्ये या ठिकाणी विचारत आहेत। त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावयास मिळतील। बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला पहा विद्यार्थी मित्रांनो, आझाद हिंद सेना यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? पहा, आझाद हिंद सेना विचारले, यांची स्थापना खालीलपैकी कोणी केली? त्यालाच योग्य उत्तर काय असेल? रासबिहारी बोस यांनी पहा आझाद हिंद सेना त्यांनी स्थापन केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, राजाजी ही योजना कोणत्या वर्षासंबंधीची योजना आहे? राजाजी बघा एक योजना होती, यांच्या संबंधीचं वर्ष विचारले, कोणत्या वर्षासंबंधीची योजना आहे? त्याच योग्य उत्तर काय असेल? सन 1944, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा पहा काय विचारलाय, मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? मोर्लो मिंटो हा सुधारणा कायदा कोणत्या वर्षासंबंधीचा कायदा आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? मोर्लो मिंटो बघा हा सुधारणा कायदा सन 1909 या ठिकाणी मोर्लो मिंटो या ठिकाणी सुधारणा कायदा आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4 या ठिकाणी काय विचारलाय पहा, मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? मार्गदर्शक तत्वे यांच्या संबंधीचं कलम विचारले, खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? कलम बघा 36 ते 51 बघा यांच्यामध्ये मार्गदर्शक तत्वे या ठिकाणी देण्यात आलेले आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक या ठिकाणी 5वा पहा काय विचारलाय, झोंडा हे स्थानिक वारे खालीलपैकी कोणत्या देशामधून वाहणारे स्थानिक वारे आहेत? झोंडा बघा नावाचं बघा स्थानिक वारे आहेत, तर ते कोणत्या देशामधून वाहणारे वारे आहेत? बघाच योग्य उत्तर काय असेल? अर्जेंटिना बघा या देशामधून बघा झोंडा ही वारे या ठिकाणी वाहत असतात। प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय, महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु खालीलपैकी कोण होते? बघाच योग्य उत्तर काय असेल? महात्मा गांधी यांचे राजकीय गुरु कोण होते? गोपाळकृष्ण गोखले हे महात्मा गांधीजी यांच्या ठिकाणी राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक दुसरा पहा काय विचारलाय, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं आहे? धर्म स्वातंत्र्याचा अधिकार यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? बघाच योग्य उत्तर काय असेल? कलम 25 ते 28 पहा धर्म स्वातंत्र्याचा अधिकार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय, खालीलपैकी कोणता खडक हा रूपांतरित खडक आहे? बघा अग्निज खडक, संगमरवर खडक, बेसॉल्ट खडक, स्तरित खडक, रूपांतरित खडक खालीलपैकी कोणता आहे? त्याच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? बेसॉल्ट बघा हा खडक रूपांतरित खडक या प्रकारचा तो प्रकार आहे। प्रश्न क्रमांक 4 पहा काय विचारलाय, संपूर्ण सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजेच खालीलपैकी कोणतं राज्य आहे? संपूर्णपणे सेंद्रिय शेतीचं राज्य म्हणजेच खालीलपैकी कोणतं राज्य आहे? त्याच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? सिक्कीम बघा हे राज्य संपूर्ण या ठिकाणी सेंद्रिय शेतीचं राज्य आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे। बघा जागतिक पर्यावरण दिन खालीलपैकी केव्हा असतो? सोपा प्रश्न आहे, जागतिक पर्यावरण दिन बघा 5 जून या ठिकाणी जागतिक पर्यावरण दिन असतो। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याकडे DMER भरती बघा महत्त्वपूर्ण 8000 बघा प्रश्नाचं एक महत्त्वपूर्ण PDF आहे, त्यामध्ये बघा सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न हे टाकलेले आहेत। आणि विशेष म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, बघा जो आपल्याकडे DMER ने बघा जो सिलेबस दिला होता, त्याच बघा सिलेबसनुसार आपल्याकडे या ठिकाणी प्रत्येक या ठिकाणी पदाचे टेक्निकल या ठिकाणी प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत। फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक असेल, ग्रंथपाल असेल, लॅब टेक्निशियन असेल, फिजिओथेरपिस्ट असेल, बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या, सर्वांचे आपल्याकडे टेक्निकल नॉन टेक्निकल या ठिकाणी क्वेश्चन बँक या ठिकाणी अवेलेबल आहेत। बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोन पे किंवा गुगल पे करायचे आणि व्हॉट्सअपला हाय करायचे। तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF हे पाठवले जातील, याचा बघा फायदा नक्की सर्वांना होणार आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा काय विचारलाय, मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये कशाचा वापर हा केला जातो? मतदाराच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये बघा सिल्वर नायट्रेट बघा यांच्या ठिकाणी वापर हा केला जातो। प्रश्न क्रमांक 7 पहा काय विचारलाय, भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी
रूढ केलेला प्रकार आहे. भारूड हा रचना प्रकार कोणत्या संतांनी रूढ केलेला प्रकार आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? संत एकनाथ महाराजांनी बघा भारूड हा रचना प्रकार बघा त्यांनी रूढ केलेला प्रकार आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा काय विचारलाय? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यामध्ये आहे? हरियाणा या राज्यामध्ये, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा काय विचारलाय? केरळमधलं खालीलपैकी कोणतं अभयारण्य हे हत्तींसाठी प्रसिद्ध आहे? बघा केरळ राज्यामध्ये पेरियार बघा हे अभयारण्य हत्तींसाठी बघा प्रसिद्ध असलेलं ते अभयारण्य आहे. बघा केरळ या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 10 पहा काय विचारलाय? जगामधलं सर्वात मोठं बेट खालीलपैकी कोणतं बेट आहे? जगामधलं सर्वात मोठं बेट, तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? ग्रीनलँड हे जगामध्ये या ठिकाणी सर्वात मोठं बेट आहे. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजेच खालीलपैकी काय? सजीवामधला अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल म्हणजे काय? बघा जो बदल सावकाश होतो त्यांना काय म्हणतात? उत्क्रांती. बघा जो बदल या ठिकाणी एकदम फास्ट होतो त्यांना काय म्हणतात? क्रांती. बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 पहा काय विचारलाय? महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त मॅग्नीजचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात? महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक मॅग्नीजचे साठे, तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? नागपूर व गोंदिया जिल्ह्यामध्ये सर्वाधिक या ठिकाणी मॅग्नीजचे साठे आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा पहा काय विचारलाय? वेरूळ येथील कैलास लेणी खालीलपैकी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? वेरूळ येथील बघा विचारले कैलास लेणी कोणत्या राजघराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत? बघा त्या राष्ट्रकूट बघा घराण्याच्या काळामध्ये कोरल्या गेलेल्या लेणी आहेत. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? सन 1857 बघा भारतीय स्वातंत्र्य समर बघा हा ग्रंथ कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? बघा सन 1857 भारतीय स्वातंत्र्य समर बघा हा ग्रंथ विदा सावरकरांनी बघा लिहिलेला हा ग्रंथ आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? काजू संशोधन केंद्र खालीलपैकी कोणत्या एका ठिकाणी आहे? महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले काजू संशोधन केंद्र कुठे आहे? बघा वेंगुर्ला सिंधुदुर्ग बघा या ठिकाणी काजू संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक खालीलपैकी कोणता आहे? विद्युत प्रवाह, इलेक्ट्रिक करंट बघा विद्युत प्रवाह मोजण्याचं एकक कोणता आहे? तर ॲमीटर बघा या एककामध्ये विद्युत प्रवाह मोजला जातो. प्रश्न क्रमांक 17 पहा काय विचारलाय? घटक राज्यांच्या सीमा बदलण्याचे अधिकार कोणाला असतात? घटक राज्यांचे सीमा बदलण्याचे अधिकार हे कोणाला असतात? बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? घटक राज्यांचे बघा सीमा बदलण्याचे अधिकार हे भारतीय संसद बघा यांना असतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारला? डेक्कन सभेची स्थापना कोणी केली? डेक्कन सभेची स्थापना विचारली खालीलपैकी कोणी केलेली आहे? बघा याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? डेक्कन सभेची स्थापना बघा महादेव गोविंद रानडे यांनी पहा डेक्कन सभेची स्थापना त्यांनी केलेली आहे. प्रश्न क्रमांक 19 पहा काय विचारला? विक्रम काय आहे? उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? विक्रम बघा हे उपग्रह दळणवळण केंद्र पुणे जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? आर्वी या ठिकाणी, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना कोणत्या ठिकाणी केली? बघा महत्वपूर्ण प्रश्न आहे. गदर संघटनेची स्थापना कोणी केली? लाला हरदयाळ. कुठे केली? तर अमेरिका बघा या ठिकाणी लाला हरदयाळ यांनी गदर संघटनेची स्थापना त्यांनी केली होती, म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 या ठिकाणी आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा भाग विचारला आगा खान पॅलेस कोणत्या ठिकाणी आहे? आगा खान पॅलेस. त्याच योग्य उत्तर काय आलं पाहिजे? पुणे बघा या ठिकाणी आगा खान पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 24 भाग विचारलाय भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती? बघायचं योग्य उत्तर घ्यायला पाहिजे सन 1965 बघा या वर्षी भारतामध्ये हरित क्रांतीला सुरुवाती झाली होती. प्रश्न क्रमांक 25 बघा काय विचारलाय आल्प्स बघा आल्प्स या पर्वतामध्ये उत्तर भागामध्ये कोणत्या प्रकारचे वारे वाहतात? आल्प्स बघा या पर्वतरांगा कुठे आहेत? तर ते युरोप या खंडामध्ये आल्प्स या पर्वतरांगा आहेत. या भागामध्ये विचारले कोणत्या प्रकारचे वारे वाहतात? बघा या ठिकाणी फॉन बघा या प्रकारचे या ठिकाणी वारे हे वाहत असतात. प्रश्न क्रमांक 26 काय विचारला रस्किन बॉन्ड बघा हे खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहेत? रस्किन बॉन्ड
बघा याचे योग्य उत्तर काय असेल? चित्रपट, संगीत, लेखक, चित्रकार. रस्किन बॉन्ड. बघा याचे योग्य उत्तर काय आहे? लेखक रस्किन बॉन्ड. बघा या ठिकाणी लेखक ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. आहारामध्ये विचारले ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी कोणता असतो? आहारामध्ये ऊर्जेचा प्रमुख स्रोत खालीलपैकी काय असतो? बघा काय असतो? आहारामध्ये ऊर्जा प्रमुख स्रोत म्हणजे या ठिकाणी कर्बोदके असतात. म्हणजेच ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा बघा, वातावरणामध्ये नायट्रोजन या वायूचं प्रमाण खालीलपैकी किती टक्के असते? बघा वातावरणामध्ये सर्वाधिक या ठिकाणी नायट्रोजन या वायूचं प्रमाण सर्वांना माहीत आहे. तर 78% बघा वातावरणामध्ये एकूण या ठिकाणी ऑक्सिजनचं या ठिकाणी नायट्रोजनचं या ठिकाणी प्रमाण असते. वातावरणामध्ये बघा या ठिकाणी 21 या ठिकाणी टक्के ऑक्सिजन या वायूचं प्रमाण असते. वातावरणामध्ये 21% या ठिकाणी ऑक्सिजन असतो आणि 78% या ठिकाणी नायट्रोजन असतो. विषय क्रमांक पुढचा काय विचारला? अखिल भारतीय सेवा म्हणजेच ऑल इंडिया सर्व्हिसेस बघा यांची तरतूद खालीलपैकी कोणत्या कलमानुसार करण्यात? ऑल इंडिया सर्व्हिसेस बघा यांची तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आलेली आहे? बघा कलम 312 मध्ये विद्यार्थी मित्रांनो ऑल इंडिया सर्व्हिसेस यांची बघा तरतूद करण्यात आलेली आहे. नेरी ही संस्था खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? नेरी. तर याचे योग्य उत्तर काय असेल? नेरी बघा ही संस्था नागपूर या ठिकाणी आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक खालीलपैकी कोण होते? इंदू प्रकाश बघा या साप्ताहिकाचे बघा या ठिकाणी संपादक कोण होते? इंदू प्रकाश. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? विष्णू शास्त्री बघा पंडित हे इंदू प्रकाश या साप्ताहिकाचे संपादक आहेत. पाणी पंचायत ही संकल्पना खालीलपैकी कोणी विकसित केलेली संकल्पना आहे? पाणी पंचायत. बघा याचे योग्य उत्तर काय असेल? पाणी पंचायत ही संकल्पना कोणी विकसित केली? तर याचे योग्य उत्तर आहे विलासराव साळुंखे बघा यांनी पाणी पंचायत बघा त्यांनी विकसित केलेली संकल्पना आहे. बघा कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? कलेक्टर जॅक्सनचा वध करणारा क्रांतिकारक खालीलपैकी कोण आहे? तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? अनंत लक्ष्मण कान्हेरे. मित्र ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य या ठिकाणी उत्तर आहे. विषय क्रमांक पुढचा काय विचारलाय? विद्युत इस्त्रीचं कार्य कोणत्या नियमावर आधारित असते? विद्युत इस्त्रीचं कार्य विचारले कोणत्या नियमावर आधारित असते? त्याचे योग्य उत्तर काय पाहिजे? जूलचा नियम. विद्युत इस्त्रीचं बघा कार्य हे जूलचा नियम यांच्यावर या ठिकाणी आधारित असते. बघा प्रश्न क्रमांक पुढचा काय विचारलाय? खालीलपैकी कोणती सामुद्रधुनी अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणारी सामुद्रधुनी आहे? जावा समुद्र व अंदमान समुद्र यांना जोडणारी समुद्रधुनी कोणती आहे? तर मल्लाका समुद्रधुनी म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. विषय क्रमांक सागर जलाची क्षारता खालीलपैकी किती टक्के असते? सागर जलाची क्षारता. तर याचे योग्य उत्तर काय पाहिजे? 35% बघा एवढी या ठिकाणी सागर जलाची क्षारता असते. विषय क्रमांक पुढचा बघा काय विचारलाय? भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर खालीलपैकी कोणतं आहे? भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर कोणतं आहे? चिल्का बघा जे की ओरिसा राज्यामध्ये आहे. भारतामधलं सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे. जागतिक लोकसंख्येमध्ये विचारले भारतात जगामध्ये कितवा क्रमांक लागतो? जागतिक लोकसंख्येमध्ये भारतात जगामध्ये आता या ठिकाणी पहिला क्रमांक लागतो. जर्मनी या देशाची राजधानी खालीलपैकी कोणती आहे? जर्मनीची राजधानी कोणती आहे? बर्लिन बघा हे शहर जर्मनीची या ठिकाणी राजधानी आहे. पोंगल हा सण विचारलाय कोणत्या राज्यामध्ये प्रामुख्याने साजरा केला जातो? पोंगल हा सण कुठे असतो प्रामुख्याने? तामिळनाडू बघा या राज्यामध्ये प्रामुख्याने पोंगल हा सण असतो. ओणम हा सण कुठे असतो? ओणम बघा हा सण प्रामुख्याने केरळ राज्यामध्ये असतो. कार्निवल हा सण कुठे असतो? गोवा राज्यामध्ये असतो. विषय क्रमांक काय विचारलाय? सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या किती वर्षापर्यंत पदावर राहू शकतात? सर्वोच्च या ठिकाणी विचारले म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश वयाच्या या ठिकाणी 65 वर्षापर्यंत पदावर ते राहू शकतात. भारतीय राज्यघटनेमध्ये विचारले घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम खालीलपैकी कोणतं कलम आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं कलम कोणतं आहे? बघा कलम 368 बघा हे बघा घटना दुरुस्ती यांच्या संबंधीचं या ठिकाणी कलम आहे. जागतिक बँकेचं मुख्यालय कुठे आहे? जागतिक बँक वर्ल्ड बँक ऑफ वॉशिंग्टन म्हणजे वॉशिंग्टन या ठिकाणी जागतिक बँकेचं मुख्यालय आहे. मुडदूस हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या अभावी होतो? मुडदूस ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा तो विकार आहे.
नायगाव बघा हे अभयारण्य खालीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? नायगाव विचारलं हे अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे? बघा ते मोरांसाठी प्रसिद्ध आहे. H1N1 हा विषाणू कोणत्या रोगासंबंधीचा विषाणू आहे? H1N1. त्याचे योग्य उत्तर काय आलं पाहिजे? H1N1 बघा हा स्वाईन फ्लू या संबंधीचा या ठिकाणी विषाणू आहे. ऑर्निथॉलॉजी बघा या शास्त्रामध्ये बघा खालीलपैकी कशाचा अभ्यास केला जातो? ऑर्निथॉलॉजी या शास्त्रामध्ये कशाचा अभ्यास केला जातो? ऑर्निथॉलॉजी बघा शास्त्रामध्ये या ठिकाणी पक्ष्यांचा अभ्यास केला जातो. CH4 ही संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? CH4 बघा ही संज्ञा कोणत्या वायूसाठी वापरतात? त्याचे योग्य उत्तर काय असेल? मिथेन या वायूसाठी वापरतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील. अमृतानुभव या ग्रंथाची रचना खालीलपैकी कोणी केली? अमृतानुभव या ग्रंथाची रचना कोणी केली? संत ज्ञानेश्वर महाराजांनी पहा अमृतानुभव या ग्रंथाची रचना त्यांनी केलेली आहे. यापैकी कोणतं पुस्तक हे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे? बघा 4 पुस्तके आहेत. यापैकी कोणतं एक पुस्तक आहे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे? विंग्स ऑफ फायर म्हणजे अग्निपंख या नावाचं पुस्तक डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांनी लिहिलेलं पुस्तक आहे. म्यानमार या देशाला बघा खालीलपैकी कोणत्या एका राज्याची सीमा या ठिकाणी भिडलेली नाही? आसामची भिडलेली आहे, नागालँडची भिडलेली आहे, मणिपूरची आहे म्हणजे हिमाचल प्रदेश या राज्याची सीमा ही म्यानमार या देशाला लागून नाही. बघा ब्रिक्स संघटनेमध्ये खालीलपैकी कोणता देश या ठिकाणी समावेश नाही? ब्रिक्स संघटनेमध्ये बघा ब्रिक्स संघटनेमध्ये कोणत्या ठिकाणी देश समावेश नाही? तर याचं योग्य उत्तर काय आलं पाहिजे? दक्षिण कोरिया बघा हा देश ब्रिक्स संघटनेमध्ये समावेश नसलेला देश आहे. राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी असतो? राष्ट्रीय संरक्षण दिन कोणत्या दिवशी असतो? 3 मार्च बघा या दिवशी राष्ट्रीय संरक्षण दिन असतो. मयूराक्षी बघा हा जलसिंचन प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? मयूराक्षी बघा हा जलसिंचन प्रकल्प पश्चिम बंगाल या राज्यामध्ये या ठिकाणी तो प्रकल्प आहे. एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला खालीलपैकी कोण आहे? एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली अपंग महिला कोण आहे? तर अरुणिमा सिन्हा एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली या ठिकाणी अपंग महिला आहे. गांधीसागर बघा हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवरचं धरण आहे? गांधीसागर बघा धरण आहे कोणत्या नदीवरचं धरण आहे? विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे. सर्व व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावाच म्हणजे. आणि विद्यार्थी मित्रांनो DMER भरती बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 8000 प्रश्नाचा महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये आपण सर्व विषयांचे महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत आणि विशेष म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे सर्व या ठिकाणी पदाच्या ठिकाणी टेक्निकल प्रश्नसंच हे अवेलेबल आहेत. फार्मासिस्ट ऑफिसर असेल, समाजसेवा अधीक्षक, लॅब टेक्निशियन, ग्रंथपाल, फिजिओथेरापिस्ट बघा तुमच्या ठिकाणी कोणतीही पोस्ट असू द्या सर्वांच्या ठिकाणी आपल्याकडे टेक्निकल क्वेश्चन बँक या ठिकाणी अवेलेबल आहेत. 9922 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि व्हॉट्सअपला हाय करायचं आहे. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर हे महत्त्वपूर्ण प्रश्नांचे PDF पाठवले जातील. याचा बघा फायदा नक्कीच सर्वांना होणार आहे.